नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नमस्ते मॅडम. तुम्हाला तंत्रज्ञानाची कोणकोणती साधने आहेत नावं सांगता येतील का? सांग बरं. संगणक, मोबाईल, मोबाईल, इंटरनेट, लॅपटॉप, टीव्ही. छान. ठीक आहे. संगणक, टीव्ही, परत आपण मोठे डीजे वगैरे लावतो. हे सगळे काय आहेत तंत्रज्ञानाची साधनं आहेत. याच्यामध्ये संगणक आत्ताच्या युगामध्ये काय आहे सर्वात उपयुक्त असं एक माध्यम आहे ज्याच्या माध्यमातून आपण बरीचशी काही माहिती गोळा करू शकतो. बरेच मनुष्याचं जे भरपूर जे काम असतं ते कमी वेळात आणि अचूकपणे काम करण्याचं काम काय करतं संगणक करतं. मग या संगणकाचा उपयोग तुम्ही कशा कशासाठी करू शकता हो? काय काय करू शकता? संगणकाचा उपयोग माहिती साठवून ठेवण्यासाठी, त्याचप्रमाणे कॅल्क्युलेटरचा पण वापर करता येतो. आपण एका जागेवरून दुसऱ्या म्हणजे ठिकाणी आपण माहिती संप्रेषण करता येते. बरोबर, छान. आता जर आपण हे करायचं झालं संगणकाचा काय उपयोग होतो हे जर पाहायचं झालं तर साधे आपले आता फॉर्म वगैरे भरायचे ऑनलाईन पद्धतीने भरायचे चालू झाले. पूर्वी काय व्हायचं पोस्टाच्या माध्यमातून ते आपण काय करायचं ऑफलाईन अर्ज भरायचं आपल्या हातामध्ये आणि ते पोस्टामध्ये गेले टाकले जायचे. तिथून मग ते जिथं पोचायचे तिथं पोचले जायचे. आता मात्र काय झाले ऑनलाईन पद्धतीने आपण अर्ज करू शकतो. म्हणजे किती बराचसा वेळ श्रम काय झाले वाचले गेलेले. त्याचबरोबर या संगणकामध्ये वेगवेगळे पोर्टल आहेत. त्या पोर्टलच्या माध्यमातून आपण नोकरीबाबत काय करू शकतो माहिती घेऊ शकतो. एखादं साधं आपल्याला प्रिंट वगैरे काढायचं असेल तर आपण ह्या कम्प्युटरच्या माध्यमातून करू शकतो. कॅल्क्युलेशन करायचं असेल तर त्याच्या माध्यमातून करू शकतो. विविध ग्राफिक्स वगैरे करायचं असेल तर संगणकाचा वापर होतो. आता आपण काय करूया माहिती आहे ह्या संगणकाच्या वापरातूनच किंवा तंत्रज्ञानाचा वापर आपल्याला आपल्या अभ्यासामध्ये कसा होतो हे आपण पाहूया. मी तुम्हाला आता एक चित्र दाखवते. हे बघा चित्र निरीक्षण करा. या चित्राचं काय आहे करायचं निरीक्षण करायचं. आता ह्या चित्रामध्ये तुम्हाला थोडक्यात सांगते काय काय आहे. हे चित्र कशाचं आहे सांगा बरं. गार्डनचं आहे. छान. हे चित्र कसं आहे बगीच्याचं चित्र आहे बागेचं चित्र आहे. याच्यामध्ये काय झालं बागेमध्ये अनेक लोक बसलेली आहेत. या बागेमध्ये लहान मुलांसाठी वेगवेगळी खेळणी आहेत झोपाळे आहेत पाणी आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे कचरा कुंडीची व्यवस्था आहे. मात्र लोक काय करतात रे या बागेमध्ये खेळायला जातात त्याच्यानंतर काहीतरी खायला वगैरे जातात आणि जे कचरा असतात ते काय करतात तिथेच टाकतात. ह्या चित्राद्वारे आपल्याला जुना संदेश असा द्यायचा आहे की ह्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतंय आपण काय सूचना करू शकतो लोकांना आता तुम्ही निरीक्षण केले. हे आयसीटीच्या माध्यमातून आपण काय करायचं सूचना फलक तयार करायचे. मग आयसीटी मध्ये आपण काय करणार एक्सेल वगैरे आपण माहिती आहे आपल्याला त्याच्यामध्ये जाऊन आपण काय करायचं वर्डशीट तयार करायची ओपन आणि आता उदाहरण सांगायचं झालं कचरा कुंडीतच टाका हे एक सूचना फलक मी तयार करू केलं. तसं तुम्ही काय करायचं आहे या चित्रामध्ये जी सूचना वगैरे सूचना फलक तयार करायची त्या आयसीटीच्या माध्यमातून वर्डशीटमध्ये जाऊन तुम्ही काय करायचं आहे तयार करायचं आहे. आता या चित्रामध्ये तुम्हाला काय सूचना म्हणजे देऊ शकता तुम्ही किंवा सूचना फलक काय तयार करू शकता सांगा बरं. भाग स्वच्छ आपला छान. आपण काय करू शकतो एक सूचना फलक काय तयार करू शकतो की आपला परिसर स्वच्छ ठेवा. त्याचबरोबर एक मुलगी पाणी वाया घालवताना दिसते तर तिथे आपण काय करू शकतो वॉटर सेव्ह पाणी वाचवा किंवा पिण्याचे पाणी योग्य रीतीने वापरा. त्याच्यानंतर काही मुलं कचरा काय करत आहेत स्वतः गोळा करत आहेत तर तिथं काय आपण लिहू शकतो कचरा कुंडीतच टाका. त्याच्यानंतर लहान झोपाळ्यावर काही मोठी माणसं सुद्धा बसलेली आहेत तर आपण तिथे एक सूचना आपल्याला तयार करू शकतो की मुलांसाठी ही खेळणी हे झोपाळे काय आहेत लहान मुलांकरिता आहेत ती लहान मुलांनीच वापरावी. अशी काय करू शकतो आपण वेगवेगळ्या सूचना फलक तयार
करू शकतो. मग हे सूचना फलक आपण ICTच्या माध्यमाद्वारे कसं करू शकतो, तर वर्कशीटमध्ये जाऊन आपल्याला जी सूचना दिलेली आहे ती टाईप करायची आणि आपण काय करू, प्रिंटरद्वारे त्याची प्रिंट काढून ह्या सूचना फलक आपण काय करू शकतो, तयार करू शकतो. तुम्ही घरी जाऊन